महाराष्ट्रातील महानगरपालिका या निवडणुकींचा निकाल नुकताच लागलाय आणि पक्षातील असलेल्या राजकीय नेत्यांबाबतची राजी नाराजी ही समोर आली आहे। महाराष्ट्राच्या नव्हे तर केंद्र शासनाच्या चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांची चर्चा गेल्या 3 ते 4 दिवसापासून म्हणजे निकाल लागल्यापासून भाजपात असलेल्या उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे केलेली चर्चा ही प्रसार माध्यमातून कानावर आली। नवनीत राणा या लोकसभेच्या अमरावतीच्या असलेल्या उमेदवार यावेळी या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी पाहिलं असलं तरी निवडणुकीच्या निकालाअंती काही उमेदवारांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली तक्रार ही चर्चेची ठरते आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमरावती आणि त्यातल्या त्यात नवनीत राणा यांच्या पराभवासाठी महाविकास आघाडीने घेतलेला पण तो पणास लावला असला तरी त्यांचे पती रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षासोबत या महानगरपालिकेत त्यांनी घेतलेली उडी आणि केलेला प्रचार याच्यावर आरोप प्रत्यारोपाचं राजकारण हे गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या चर्चेचं ठरू लागलाय। नमस्कार, मी संतोष पिंगळे। सध्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये भाजपा, शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट आणि त्यातल्या त्यात अजितदादा पवार गट, एमआयएम गट, वंचित अशा अनेक राजकीय पक्षांनी उडी घेतली असली तरी काही राजकीय पक्षांनी यासोबत काहींसोबत युती करत ही निवडणूक लढवली असली तरी यावेळीच जे वातावरण पाहावयास मिळतं ते अमरावतीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची मागील असलेल्या सत्तेच्या समीकरणानुसार जी उमेदवारांची संख्या आहे ती कमी झाली असल्याने यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये म्हणजे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि त्या संदर्भातील तक्रार त्यांनी त्यावर केल्यानंतर आता याची चौकशी होणार म्हणून त्यातील काही तक्रारकर्त्यांनी माघार घेतली आहे। तर याबाबत नवनीत राणा यांनी तर सर्वांना खुलेआम चॅलेंज केलंय। मग नेमका हा प्रकार तरी करतोय काय आणि होतंय काय या सगळ्या गोष्टी आता चर्चेच्या ठरू लागल्या आहेत। तरी नवनीत राणा पुन्हा या तक्रारीच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत आल्या आहे। तरी ही निवडणूक आता त्या तक्रारकर्त्यांनाच डोकेदुखीची ठरणार वा नवनीत राणा आपलं मत मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर नवनीत राणा यांनी या निवडणुकीमध्ये मी केलेलं कार्य हे 100% भाजपाच्या हिताचं केलं आणि भाजपाचाच महापौर व्हावा यासाठी माझी भूमिका असेल। अनेकांनी माझ्या विरोधाची तक्रार केली आहे की मी भाजपचे स्टार प्रचारक असतानाही मी कधी स्वाभिमानीच्या मंचावर उपस्थित राहत होते तर कधी मी भाजपाच्या मंचावर उभे राहत असते। तर आमच्या प्रभागात जे स्वाभिमानीचे उमेदवार होते त्यांचा प्रचार करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतल्याची लेखी तक्रार ही झाली असताना आता यातील तक्रारकर्त्यांनी माघार घेतल्यामुळे नेमका या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्याचे नेते काय भूमिका घेतात हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरू लागला आहे। तरी ही निवडणूक नक्कीच आगळीवेगळी होते का आणि भाजपा नेते नेमकं तक्रारकर्त्यांना याबाबत ताकीद देतील वा जनता राणा यांनी याबाबत सांगितलेल्या गोष्टीवर अंमलबजावणी करतील। नवनीत राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की जनसामान्यामध्ये असलेले कार्यकर्ते म्हणजेच उमेदवार यावेळी निवडणुकीत जर उभे केले असते तर यावेळी येणारी संख्या भाजपाच्या नगरसेवकाची संख्या ही वाढती राहिली असती, परंतु जागा वाटपामध्ये जो घोळ झाला त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जे अपयश आलं त्याची ती कारणे असल्याचं त्यांनी सांगितलं। तरी यावर
भाजपाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांमधून प्रसार माध्यमामध्ये जी चर्चा आहे त्याला अनुसरून हा माझं मत मांडण्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.